भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच होईल असं मोठं आणि महत्त्वाचं विधान माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय। मुख्यमंत्री कोण होणार हे कुणी एक जण ठरवत नाही, तर आमदारांचा जो सूर असेल त्यानुसारच मुख्यमंत्री ठरेल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं। तर आधी पक्ष फोडल्याचा आरोप केला, आता लोकशाहीनंच निकाल दिलाय, तो तरी किमान मान्य करा असं म्हणत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिलाय। पोलिसलाही सरकार आलं, मात्र सगळ्यांना माहिती आता त्याचं काय झालं। तिसऱ्यांदा भाजप एक हाती ताकदीनं पुढे आले। सर्वात हुशार विद्यार्थी आतापर्यंत 19 पासून कायम शेवटच्या बाकावर बसत आलाय, आता तरी तो बसणार आहे का पहिल्या बाकावर? असं आहे, राजकारणामध्ये कधी कधी मेजॉरिटीला मायनॉरिटी घेऊन चालावं लागत असतं आणि असे प्रसंग आमच्यावर अनेक वेळेस आले। आम्ही मेजॉरिटीमध्ये आलो बिहारमध्ये, पण मायनॉरिटीला महत्त्व द्यावं लागलं। आम्ही मेजॉरिटीमध्ये होतो महाराष्ट्रात, मायनॉरिटीला महत्त्व द्यावं लागलं। मायनॉरिटी म्हणजे छोट्या पक्षाला आम्हाला महत्त्व द्यावं लागलं। आणि आत्ता असं काही ठरलेलं नाही की आम्ही पहिल्या बाकावर बसू। भारतीय जनता पार्टी आपल्या विधिमंडळ सदस्याची बैठक बोलवून, राष्ट्रवादी त्यांची बैठक बोलवून, शिवसेना त्यांची बैठक बोलवून आपल्या आपल्या नेत्याची निवड होईल। हे 3 नेते एकत्र बसून आमच्या केंद्रीय नेतृत्वाला कळवतील की आमच्या बैठकीत असं असं ठरलं आणि शेवटी जो निर्णय केंद्र करील त्याप्रमाणे या ठिकाणचा निर्णय होईल। कधी कधी शिवसेना असं म्हणत असते की आम्हाला दिल्लीला जायचं काम नाही, आम्ही आमच्या लेवलला निर्णय करतो। आता तुमचं हायच कोण दिल्लीत जायला? आता तर खाली बी कोण नाही, वर बी कोण नाही, आणि तुमचा भरोसा बी कोणावर नाही। आता ईव्हीएमवर भरोसा आहे, भरोसा नाही आहे। लोकसभेला झालता कानी बोंब मारली की ईव्हीएम खराब म्हणून, आणि आज कशी ईव्हीएम खराब झाली? तुमच्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम खराब आहे, आमच्यासारखा चांगले आहे, आणि आमच्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम खराब आहे। त्यामुळं आता पहिल्या बाकावर कोणाला बसायचं हा निर्णय कोणीही एक पक्ष घेणार नाही, तर आम्ही सर्वसंमतीने तो विषय ठरवू। अजूनही विरोधकांना पराभव मान्य होत नाहीये। तुम्ही जसा उल्लेख केलात की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, उद्धव ठाकरेंपासून संजय राऊत असतील प्रत्येक जण, म्हणजे अगदी प्रत्येक विरोधी पक्ष हेच म्हणतो की आम्ही जनतेच्या न्यायालयात परत जाऊ। आता नेमकं कुठलं जनतेचं न्यायालय? 5 वर्षांतर जातील ना जनतेच्या न्यायालयात। त्याला ह्यो जो निर्णय दिला हा जनतेच्या न्यायालयाचाच निर्णय आहे। इलेक्शन पूर्वी ते असं म्हणतो की आमचा पक्ष तुम्ही फोडला, पण पक्ष जरी फोडला असला तरी आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागू। हेच ते जनतेचे न्यायालय आहे, जे आता 20 तारखेला निवडणुका झाल्या आणि 23ला निकाल लागला ना, हेच न्यायालय त्यांच्यातून या राज्यातल्या जनतेने ऐकलेलं आहे। आता हे न्यायालय जर त्यांना मान्य नसेल त्याचा अर्थ लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही। हे जे म्हणतात ना संविधान बदलणार आहेत वगैरे, आम्ही नाही बदलत। ज्या संविधानाने निवडणुकाची पद्धत दिली किंवा जी रचना उभी केली त्या निवडणुकीवर यांचा भरोसा नाही, त्या न्यायालयावर यांचा भरोसा नाही। यांचा भरोसावर आता यांच्यावर उरला नाही, यांच्या कार्यकर्त्याचा यांच्यावर भरोसाच नाही। बघा 6 महिन्यावर शिवारात काय होतं। यांनी तर पहिली घोषणा केली की आमची शिवसेना खरी, आमची राष्ट्रवादी खरी। लोकांनी फैसला करून टाकला, हे लोकांचं न्यायालय आहे। तुम्ही